मागच्या दशकभरात बंगालमध्ये आपला मतदार तयार करण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आलंय. हे यश नेमकं कुठल्या भागातून भाजपच्या पदरात पडलं? तर त्याचं उत्तर आहे, आता पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका होत आहेत त्या भागातून. 23 एप्रिलला बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. एकूण 294 जागांपैकी 152 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली. 152 जागांसाठी मैदानात असलेल्या 1478 उमेदवारांचं भवितव्य 3,60,00,000 जनतेच्या हातात आहे. मागच्या निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये 77 जागा जिंकल्या. त्यातल्या तब्बल 59 जागा या पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे पहिला टप्पा टीएमसी बीजेपी दोन्हींसाठीही महत्त्वाचा ठरला. तरी भाजपसाठी प्रतिष्ठेचा आहे. काय आहेत या मागची कारणं पाहूयात. नमस्कार, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय डी कोड मराठी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका 2 टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान पार पडलं. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होणार आहे. त्यातल्या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील 16 जिल्ह्यातील 152 जागांसाठी मतदान झालं, ज्यात उत्तर बंगालच्या कूचबिहार, अलीपुरद्वार, जलपैगुडी, दार्जिलिंग, कालिम्पोंग, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर आणि मालदा या भागातील जागा आहेत. तसंच जंगलमहल आणि दक्षिण बंगालच्या पुरुलिया, बांकुरा, झारग्राम, पश्चिम मेदिनीपूर, पूर्व मेदिनीपूरचा भाग, बीरभूम आणि मुर्शिदाबाद या मतदारसंघांचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 152 जागांसाठी 1478 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात भाजपने सगळ्याच जागांवर म्हणजे 152 उमेदवार दिले आहेत. टीएमसीने 148 जागांवर तर काँग्रेसने 152 जागांवर उमेदवार दिलेत. सीपीएमचे 98 उमेदवार आहेत, तर 929 अपक्ष किंवा लहान पक्षांचे उमेदवार आहेत. या टप्प्यातील एकूण उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या 167 आहे. या टप्प्यातील मतदानासाठी 44,376 मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यातल्या जवळपास 5,444 मतदान केंद्रांची जबाबदारी ही महिला कर्मचाऱ्यांवर आहे. आता हा टप्पा भाजपसाठी सोपा ठरतो असं म्हणण्यामागचं कारण काय? तर याचं पहिलं कारण म्हणजे या टप्प्यातील मतदारसंघात याआधी भाजपला मिळालेला कौल. बंगालमध्ये भाजपची सगळ्यात जास्त ताकद असणारा प्रदेश म्हणजे पहिल्या टप्प्यात निवडणुका होत असलेला भाग. उत्तर बंगालच्या 54, जंगलमहलच्या 42 आणि दक्षिण बंगालच्या 56 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होतंय. त्यातला दक्षिण बंगाल सोडला तर उरलेल्या 96 जागा अशा आहेत जिथे भाजपचा प्रभाव आहे असं मानलं जातं. कारण 2019 ची लोकसभा निवडणूक आणि 2021 ची विधानसभा निवडणूक दोन्ही वेळा इथल्या मतदारांची भाजपला पसंती असल्याचं आकडेवारी सांगते. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकूण 77 जागा मिळाल्या होत्या. त्यातल्या 59 जागा या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघातील होत्या. दुसरं कारण म्हणजे या भागात असलेले भाजपचे बालेकिल्ले. बंगालमध्ये असलेल्या बऱ्याच प्रमुख भाजप नेत्यांचं मतदारसंघ या टप्प्यात आहेत. त्यांच्या नेटवर्क आणि ताकदीमुळे त्यांच्या प्रभावाखाली येणारे बरेच मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला ठरतात. त्यात बंगाल भाजपचा चेहरा मानले जाणारे शुभेंदू अधिकारी नंदीग्राम मधून उभेत. बंगालच्या विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव त्यांना आहे. 2021 च्या निवडणुकीत नंदीग्राम मध्येच त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पराभव देखील केला होता. त्यामुळे नंदीग्राम आणि आसपासच्या भागात शुभेंदू अधिकारी यांचा प्रभाव असल्यामुळे हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तसंच दिलीप घोष खरगपूर मधून लढतायत. RSS ची पार्श्वभूमी आणि हिंदू मतांवर असणारी त्यांची पकड बघता खरगपूर मतदारसंघही भाजपची बाजू भक्कम करणारा ठरतो. भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांच्या मतदारसंघासाठी देखील याच टप्प्यात मतदान झालं. थोडक्यात सांगायचं झालं तर बंगाल भाजपच्या अनेक धुरंधर नेत्यांचे गड या भागात आहेत. त्यामुळे भाजपची आधी असलेली ताकद आणि महत्त्वाच्या नेत्यांसाठी लावली जाणारी अधिकची ताकद याचा भाजपा फायदा घेऊ शकतो. यानंतर हा टप्पा भाजपसाठी सोपा ठरतो असं म्हणण्यामागचं तिसरं कारण म्हणजे मतुआ मतदार. 2019, 2024 ची लोकसभा निवडणूक असो किंवा 2021 ची विधानसभा निवडणूक, भाजपचं पारडं जड करणारा मतदार म्हणून मतुआ समाजाकडे बघितलं जातं. बंगालमधील एकूण मतदारांपैकी मतुआ मतदार 17% आहे, ज्यांचा बंगालमधल्या जवळपास 50 ते 60 मतदारसंघांवर मोठा प्रभाव आहे. त्यांची मतं या मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरतात. बांगलादेशमधून असलेल्या या लोकांचा प्रमुख प्रश्न आहे तो नागरिकत्वाचा. केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA आणलं आणि मतुआ मत आपल्या बाजूने वळवली.
सीएए लवकरात लवकर लागू व्हावा अशी या लोकांची मागणी आहे. पण निवडणुकीत टीएमसीने एसआयआरचा मुद्दा चांगलाच उचलून धरला. एसआयआर मुळे अनेक मतुआ मतदारांची नावंही मतदार यादीतून वगळली आहेत. त्यामुळे मतुआ समाज भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे भाजपकडून यावेळी प्रचारात सीएए आणि समान नागरी कायदा अर्थात यूसीसी यावर जास्त जोर देण्यात आला. तसंच सत्तेत आल्यावर 6 महिन्यात यूसीसी लागू करण्यात येईल असं आश्वासनही भाजपकडून देण्यात आलंय. त्यामुळे एसआयआर मुळे नाराज झालेले मतदार भाजपला यूसीसीच्या या आश्वासनामुळे साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही. यानंतरचं चौथं कारण म्हणजे त्यावेळी टीएमसीच्या मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणात वाढलेले वाटेकरी. बंगालमधील 294 पैकी 112 मतदारसंघांमध्ये 25% जास्त मुस्लिम मतदार आहेत, ज्यांची साथ आजवर टीएमसीला मिळत आली आहे. त्यामुळे साहजिकच भाजपला फटका बसतो. पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे. आजवर तृणमूल काँग्रेसला मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा व्हायचा, पण यावेळी मुस्लिम मतांचं विभाजन होऊ शकतं. यामागचं पहिलं कारण आहेत हुमायून कबीर. पश्चिम बंगालमध्ये अयोध्येतील बाबरी मशिदीची प्रतिकृती बांधण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांचं तृणमूल काँग्रेसमधून निलंबन झालं. त्यांनी स्वतःच आम जनता उन्नयन पक्षाची स्थापना केली. ते मुस्लिम बहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातून येतात. त्यांचा मुस्लिम मतदारसंघांवर असलेला प्रभाव बघता त्यांच्यामुळे तृणमूलच्या मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरं कारण एआयएमआयएम. याआधी कबीर यांच्यासोबत एआयएमआयएमने युती केली, पण नंतर कबीर आणि भाजपच्या संबंधांबाबत एक क्लिप व्हायरल झाल्यानंतर एमआयएमने कबीर यांच्या पक्षातून फारकत घेतली. पण बिहारमधल्या यशानंतर आता बंगालमध्येही एमआयएम आत्मविश्वासानं लढतोय. त्यामुळे ज्या मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा टीएमसीला फायदा व्हायचा त्यात वाटेकरी आलेत. त्यामुळे हे मतविभाजन नक्कीच भाजपसाठी फायद्याचं ठरू शकतं. या कारणांचा विचार करता तुम्हाला काय वाटतं? आजवर साथ दिलेले पहिल्या टप्प्यातील मतदारसंघ पुन्हा भाजपसोबत राहतील का, की एसआयआर मुळे नाराज मतदार भाजपमधून दूर जातील? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा आणि डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.